श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे संकष्टी चतुर्थी. मार्गशीर्ष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे आणि ह्या वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे गणपती बाप्पाला समर्पित असणाऱ्या ह्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा अर्चा करायची आहे. त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. त्यांना पंचामृताने जलाने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे आणि गणपती बाप्पांना आवडणाऱ्या दुर्वा त्यांना अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर जास्वंदीचं लाल फूल त्यांना अर्पण करायचं आहे. त्यांना नैवेद्यामध्ये जर आपल्याला शक्य असेल तर मोदक अर्पण करायचे आहे. शक्य नसेल तर तुम्ही साधा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरी त्यांना दाखवला तरी ते प्रसन्न होऊन जातील. तर त्यांच्या सेवा तर आपल्याला करायच्याच आहेत. त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहे. आपल्या कुटुंबावर वाईट संकट येणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि घरामधले जे अडथळे आहेत, संकट आहेत, जे काही दोष घराला लागलेले असतील तर ते सर्व दोष दूर होऊन जातील आणि आपल्या घरावरचे विघ्नसुद्धा टळेल. तर हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे. तर हा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि असा हा एक दिवा प्रज्वलित कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याबद्दलच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं. त्यांची पूजा करूनच बाकी सर्व शुभ कार्यांना आपण सुरुवात करत असतो, जेणेकरून आपल्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होणार नाही, कोणतेही विघ्न येणार नाही. त्यामुळे प्रथम आपण गणपती बाप्पांना पूजत असतो आणि प्रथम वंदनीय गणपती बाप्पांची ही संकष्टी चतुर्थी याचं व्रत देखील आपण करत असतो आणि हे व्रत जेव्हा चंद्राला अर्घ्य देऊ त्यानंतरच आपण हे व्रत सोडत असतो. तर पहा, उद्या आपल्याला काय करायचं आहे. तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आपले नित्याची कामं आवरायची आहेत. अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही टाकायच्या आहेत. त्याने अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर पहा, आपल्याला अंघोळ झाल्याच्या नंतर देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना आपल्या गणपती बाप्पांवरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि ते अभिषेक केलेलं पाणी आपण एखाद्या झाडाला घालायचं आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक केलेलं पाणी ते तीर्थ म्हणून सर्व घरच्यांनी आपण ते पाषाण करायचं आहे. परंतु हे अथर्वशीर्ष म्हणत ते पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अभिषेक करत घालायचं आहे आणि त्यानंतरच ते पाषाण करायचं आहे. यामुळे मुलांची बुद्धी तलक होते आणि मुलांच्या अभ्यासामधील समस्या देखील दूर होऊन जातात. तर पहा, आपल्याला दिव्याचा एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला उपाय काय करायचा आहे. तर पहा, हा दिवा आपल्याला कणकेचा तयार करायचा आहे. कणकेचा दिवा तयार करताना जो पीठ आपण मळणार आहोत दिव्यासाठी, तर त्या दिव्याच्या पिठामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. तो पिवळसर दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि मीठ आपल्याला त्यामध्ये घालायचं नाही. तर हा कणकेचा दिवा तयार करायचा आहे आणि त्यानंतर पहा, हा दिवा बनवताना चौमुखी बनवायचा आहे. म्हणजे त्याला आपल्याला त्याचे पुढे वाती लावण्यासाठी तोंड काढायचे आहेत आणि पहा, त्यामध्ये आपल्याला ज्या वाती घालायच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला 2 वातींची एक वात करून म्हणजे 8 वाती आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याचे 4 वाती तयार करायच्या आहेत. म्हणजे 2 वातींची एक वात तयार करायची आणि 4 बाजूला 4 दिशांना ते दिवे लागतील अशा प्रकारे त्याचे तोंड करायचे आहे. आता बघा, हा जो दिवा आपण लावणार आहोत तर ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. गाईचं तूप नसेल, म्हशीचं तूप असेल तरी चालेल, परंतु मग त्यामध्ये तुम्ही हळद टाकली तरी चालेल. आणि त्यानंतर पहा, जर तुमच्याकडे दोन्ही तूप नाही मग तुम्ही तेल टाकलं तरी चालेल. आता बघा, आपल्याला हा दिवा लावताना काय करायचं आहे. तर आपल्याला एक स्वास्तिक देखील काढायचं आहे.
तर पहा, हळद कुंकवाने आपल्याला एका ताटामध्ये स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर ते शास्त्रशुद्ध पद्धतीने काढायचं आहे आणि त्यामध्ये 4 बिंदू जे असतात ते द्यायला विसरायचं नाही. त्याचबरोबर त्याच्या साईडच्या 2-2 रेषा ज्या आहेत, त्या स्वास्तिकच्या ज्या मर्यादा आहेत, सीमारेषा आहेत, त्या आपल्याला द्यायला विसरायचं नाही आणि त्यानंतरच आपलं स्वास्तिक हे पूर्ण होतं. तर त्यावरती आपल्याला हळद कुंकू वाहायचं आहे, अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा त्यावरती ठेवायचा. तर पहा, हा दिवा तुम्ही उद्या सकाळी देखील लावू शकता, परंतु तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही लवकरच म्हणजे हा दिवा लावायचा आहे. फक्त दुपारच्या टायमाला थोडंसं आपण हा दिवा लावायचा नाही. परंतु आपल्याला सकाळीच जर हा दिवा लावणं शक्य झालं तर तुम्ही हा दिवा सकाळीच लावा, कारण आपल्याला दिवसभर आणि रात्री 12पर्यंत तो दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. तो दिवा प्रज्वलित ठेवण्यासाठी त्यामध्ये त्या प्रमाणामध्ये तेल टाकायचं आहे. वात देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात घालायचे आहे, म्हणजे मोठी वात आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. आपल्याला त्यामध्ये 8 वाती घालायच्या आहेत. 2 वातींची 1 वात करायची आहे आणि 4 वाती अशा 4 साईडला 4 मुखी दिवा आपल्याला लावायचा आहे. तर परत एकदा सांगते, जर तुमच्याकडे कणकेचा दिवा करायला जर टाईम नसेल तर तुम्ही मातीच्या पंतीमध्ये जरी असा हा 4 मुखी दिवा लावला तरी चालेल, परंतु असा हा एक दिवा लावायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही. आणि त्याचबरोबर त्या दिव्याला हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षता अर्पण करायची आहे, त्याचबरोबर त्याला फूल अर्पण करायचं आहे. हा दिवा जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नका. त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची, सर्वांची प्रगती होऊ द्या. आमच्या घरामधली इडापिडा बाहेर निघून जाऊ द्या, अशी प्रार्थना आपल्याला त्या दिव्याला करायची आहे, म्हणजे गणपती बाप्पांना करायची आहे. तर असा हा 4 मुख्यांना 4 साईडला जर आपण हा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये जर चारही बाजूनी संकट येत असतील तर ते चारही बाजूनी संकट येणं दूर होतं, विघ्न येणं दूर होतं आणि आपल्या घराची, मुलांची प्रगती होते. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी निर्माण होते. आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, जे कष्ट आहेत, जे दुःख आहे, ते सर्व दूर होऊन जाते. त्यामुळे बघा, तुम्हाला जर ह्या चतुर्थीला जर हे करणं शक्य झालं नाही तर तुम्ही पुढच्या चतुर्थीला सुद्धा असा हा एक दिवा आपल्या देवघरासमोर, गणपती बाप्पांसमोर लावू शकता. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.